परिव्राजकाचार्य शिवस्वरूप यती सुमंताश्रम स्वामी महाराज की यती सुमंताश्रम स्वामी महाराज की यती सुमंताश्रम स्वामी महाराज की स्वामी समर्था श्री दत्ता गुरुदत्ता अवधूता स्वामी समर्था श्री दत्ता कोण दाखविल वाट हो कोण दाखविल वाट हो आम्हा साधकासी कोण दाखविल वाट हो कोण दाखविल वाट अमोल ठेवा या बुद्धीचा आम्हा मिळाला या नियतीचा अमोल ठेवा या बुद्धीचा आम्हा मिळाला या नियतीचा हेतू काय होता कुणाचा हेतू काय होता कुणाचा हाच प्रश्न आम्हासी कोण दाखविल वाट हो कोण दाखविल वाट गुरुदत्ता अवधूता स्वामी समर्था श्री दत्ता गुरुदत्ता अवधूता स्वामी समर्था श्री दत्ता या विश्वाचा सर्व पसारा या विश्वाचा सर्व पसारा अधांतरीचा सत्य भोवरा अधांतरीचा सत्य भोवरा चमत्कार हा आहे कुणाचा चमत्कार हा आहे कुणाचा कसे कळेल कोणासी कसे कळेल कोणासी सद्गुरूचा गुरुदत्त माऊलीचा मी भक्त सद्गुरूचा निर्धार या मनाचा भक्तीत राहण्याचा निर्धार या मनाचा भक्तीत राहण्याचा सद्भाव सेवकाचा आजन्म सेवण्याचा सद्
स्वामी खरा जीवाचा, स्वामी खरा जीवाचा, स्वामी खरा जीवा. महापूजा असते. आज माघ शुद्ध दशमी म्हणजे 12 वाजता. तुम्ही वाराणसीसारखं गंगेसारखं सुरू केलं. हो हो. छान. आता हे आज दुपारी 12 वाजता गोदावरीचा जन्म झाला कृतयुगामध्ये. तेव्हा हा जन्मोत्सव पुढे पिढ्यानपिढ्यापासून अनादिकालापासून अखंड चालू आहे. तर आज तो जन्म दिवस असल्यामुळे आज महाआरती तुम्ही आज 7 वाजता आम्ही त्या तयारीत तयारी करतो. फक्त मी परमहंस आहे, मी काय आरती बिरती घेणार नाही. अच्छा. हा, मी अग्नीला नाही. नाही बरोबर. मग मी फक्त उभारीन. हा. तुम्ही तुमच्या हाताने करा. तर तुमच्या हातून त्या आरतीला गंधाक्षर मी फुल व्हायला एकदम चालेल. हा तुमच्या हातून गंधाक्षर फुल वाहून देऊ आणि पुजारी करतील. हा, ते सगळं. कारण मी एकदम कट्टर त्याच तत्वाने होतो. नाही नाही, आपण आपल्या शब्दाच्या बाहेर आम्ही नाही. आणि जसं आपण सांगतो म्हणजे तसं. मी हरिद्वार वगैरे वाराणसीला बघतो हां ते ठीक आहे. हा. मला मी आद्य शंकराचार्यांच्याच संहितेप्रमाणे, वा. नाही तर मी हा. ते घातले असते. हो. काही adjust करत नाही. कपडा बिपडा शिवलेलं काही नाही. थोडस माझं जरा हो, नाही. हो. नाही. आणि काय माझी ही उपासना मला शेवटी असं आहे, गीतेत कृष्णानं पण सांगितलं की कर्म संन्यास सुद्धा आहे. हो. हो की नाही? हम्म. आता मी अवधूतमध्ये स्वतःला हे करतोय. बरं. त्या अवधूतमध्ये सुद्धा असं आहे की शरीराच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अवधूत अवस्थेत क्रमप्राप्तच आहे ना. तो निसर्ग आहे, मलमूत्र विसर्जन वगैरे. बरोबर. तर ते थोडस मला हो. आपण जसं सांगाल तसं आणि तुम्ही जसं सांगाल तसं आपण तिथे महाराजांनी करते गंधाक्षर फुलं वाहून. म्हणजे अगदी दीपप्रज्वलन असेल तरी मी नुसतं हात लावतो ते सुरू. बरोबर. आणि गोदावरीचं पूजन आपल्या हस्ते हा, ते करून. तिथं मी- हां. या तुम्ही सगळे. हो, हो. कल्याण. सर्वांनी आपले आपले दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे.
तव पादपंकजं सूर्याशुरे मुक्तिं च ददासि भावानुसारेण सदा करायला बोलू रे साठी ते कोणाला बोलू कोण म्हणलं उभं राहा आई गाणे आज कारवाड्याचं काम आहे
तेव्हा सुरुवाताईचे विषयतांडव स्तुती की शोभा बना जटात विगलज्जुल प्रवाह
पुष्पांजलिं समर्पयामि। दोनों हाथ ऊपर उठाकर बोलेंगे नमः पार्वती पते दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो। दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो। लागला मनासी माझ्या एक तुझा छंद, लागला मनासी माझ्या एक तुझा छंद, लागला मनासी माझा एक तुझा छंद, लागला मनासी माझा एक तुझा छंद। तूच एक दत्ता माझा, तूच एक दत्ता माझा जीवीचा आनंद, लागला मनासी माझा एक तुझा छंद, लागला मनासी माझा एक तुझा छंद। नमो नारायण, नमो नारायण। परमहंस या संन्यासामधल्या श्रेष्ठ दीक्षेला सिंहासनाची गरज नसते। आम्ही पडक्या खंडर असलेल्या ठिकाणी राहावं, आम्ही स्मशानात राहावं असं शास्त्र आहे। आणि माझ्या या व्रताच्या हे पूर्ण मी आत्तापर्यंत कधी असल्या गोष्टी नाही स्वीकारल्या। हे केवळ तुमचं प्रेम आणि या शरीराचं कर्म जे आहे ते संन्यासाला सुटत नाही, आणि ते शरीराचं कर्म सांगितलेलं आहे। मी तुमच्या प्रेमाला आदरयुक्त परमेश्वर समजून मान दिला, मला परवानगी द्या इथनं पुन्हा खाली उतरायची। हे या परमहंसाला परवडणार नाही। तुमचे डोळे तृप्त झाले ना पाहून, असं छान। आता मला रजा द्याल? नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण। संन्यासामध्ये मी माझं प्रवचन बोलणं वगैरे खूप कमी ठेवले, त्यामुळं माझ्या आवाजात सुद्धा तो फरक जाणवेल तुम्हाला। माझी इच्छा नाही आहे की तुमच्यासमोर काही पहिल्यासारखं बोलावं, आणि उपनिषद आणि आपले 4 वेद 127 उपनिषद आहेत, त्यातली 9 उपनिषदांचा अभ्यास माझा झाला, आणि 108 उपनिषद मी रोज ऐकतो। श्रवण भक्ती ही कलियुगात खूप श्रेष्ठ आहे। तुम्हाला जेवढं जमेल तेवढे 5 कोश आहेत। अन्नमय कोश तो तुम्ही करताच, खाऊ गल्लीमध्ये रस्त्यात जाता येता अन्नमय कोश। दुसरा आहे प्राणमय कोश, तो पण तुम्ही करता, झोपेत असला तरी तुम्ही तुमचं चालू असतं। शरीर आणि प्राण या दोघांचं नातंच असं आहे
जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शरीराचं चैतन्य आहे, आणि जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत आत्मा हा सृजन आहे. मला खूप आत्ता छान आणि गोड वाटते की हे माझे शिशू, माझे पुढचे उत्तराधिकारी सगळे माझ्यासमोर प्रसन्न चित्ताने आहेत. मला मुद्दाम उपनिषदातलं बृहदारण्य, कंठोपनिषद अशा गोष्टी सांगाव्याशा वाटतील. मला वेळ मिळाला तर मी त्यांच्याशी गप्पा मारेन. पण तुम्हाला सांगतो, विज्ञानमय कोश नावाचा एक कोश आहे, आणि कलियुगामध्ये विज्ञानमय कोशाचा अतिशय उपयोग केला तरी चालतो असं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. स्वतः हा कृष्ण हा रथात बसला होता, आणि त्याला वर हवेची हंडी होती. तू केव्हाही अंतराळी व्हायचा विमानासारखा. त्याला हरियान असं म्हणलेलं आहे. ते जिथं उतरलं त्या प्रांताचं नाव हरियाणा आहे, लक्षात घ्या. आणि तिथून जवळ इंद्रप्रस्थ पण आहे आणि कुरुक्षेत्र पण आहे. तर अशा सुंदर गोष्टी ह्या भगवद्गीतेत आहेत, उपनिषदामध्ये आहेत, आणि तुम्ही त्या जर विज्ञानमय कोशातून ऐकल्यात, म्हणजे तुमचं ते काय संगणक आहे ना, यम यम साधयेत सिद्धयेत असं आम्ही अथर्वशीर्ष, अथर्ववेदातल्या अथर्वशीर्षामध्ये म्हणतो. तंतमनेन साधेत, ते असं गणित आहे. आणि त्याला खाली एक तो माऊस म्हणतो ना, तो उंदीर आहे, आणि ते जे वरचं संगणक आहे ना ते कॉम्प्युटर, तो गणपती आहे. सहस्रावर्तनात यम यम, त्याच्यामध्ये सहस्र आवर्तन. आवर्तन म्हणजे तुमच्या इंग्लिशच्या भाषेत वेगवेगळे डिव्हाइड्स, डिअटॅचमेंट अशा सगळ्या त्यात दिलेल्या आहेत. म्हणून तो वर आहे तो कॉम्प्युटर गणपती, आणि तो माऊस आहे तो उंदीर, म्हणजे त्याला विज्ञानमय कोश म्हणलेला आहे. त्याचा उपयोग करा. आणि कमीत कमी तुम्ही काम करत असताना, तुम्ही हल्ली फॅशन निघाली ना होमवर्क, म्हणजे ऑफिसमध्ये न जाता घरी करायचं, आणि घरी बसून केलं की सारखं बायको खायला देते, आणि मग तुम्ही हरी 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 करत इतके मोठे होता की गणपतीचं पोट आणि तुमचं पोट सारखंच होतं. त्याला व्यायामच नाहीये. तर तो विज्ञानमय कोश आहे. तर त्याच्यातनं तुम्हाला जेवढं जमेल तेवढं ऐकत जा, खूप कल्याण होईल तुमचं. जेवढी श्रवण भक्ती तेवढ्या कलियुगातनं सत्ययुगात जायला आपल्याला लवकर काय मिळते, संधी मिळते, प्रमोशन मिळतं. एवढंच करा, एवढंच मी सांगतो. प्राणमय कोश, अन्नमय कोश, आणि तिसरा शेवटचा जो आहे ना तो खूप छान आहे, आनंदमय कोश. आपण बघा देव मामलेदारांच्या पटांगणात आनंदमय कोशात होतो. खूप आपण नामस्मरण गजर करत होतो, खूप भजन म्हणत होतो, वेगवेगळ्या मी स्वामींच्या कथा सांगत होतो, आणि तो आनंद काही वेगळाच होता. त्याला आनंदमय कोश म्हणतो. आणि तो आनंदमय कोश फक्त फक्त न फक्त आत्मा देतो. लक्षात ठेवा, आपल्या आतून जो आवाज येतो ना तो आनंदाचा असतो. आणि आपल्यावर कोणी जबरदस्तीने आवाज काढायला सांगितलं ना तर तो संपूर्ण संसार मायेतल्या दुःखमय अशा शोकांतिकेचा असतो. म्हणून दुसऱ्याचं ऐकताना आपल्याला फार कठीण वाटतं. म्हणून गुरुवाक्य जो न करी तो पडे, म्हणून गुरुवाक्य ऐकावं. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं. आता कलियुगात कोण असा सात्विक गुरु भेटला तर त्या गुरुकडनं जरूर ऐका, जरूर दीक्षा घ्या, जरूर संथा घ्या. अजिबात संधी सोडू नका. संथा, दीक्षा, मंत्र ह्या घ्याव्यात आणि त्याचं पालन करावं. म्हणजे कलियुगात सत्ययुग तयार होतं. परमहंस तत्वाच्या मध्ये 4 वाक्य, महावाक्य दिली जातात. मी त्यातल्या प्रत्येक वाक्याचं जे सूत्रसंचालन भगवंतानी सांगितलेलं आहे, ब्रह्मानी नारदाला सांगितले, ते मी सगळं आचरण कलियुगात करतो. आणि ते मला जमतं आणि मी ते जमवतो. आणि हे मी कुठं करतो सगळं? हिमालयाच्या नैमिषारण्याच्या जंगलात. खूप छान छान अनुभव येतात. एकही प्राणी, अगदी तुम्ही ज्याला घाबरता तो वाघ, तुम्ही ज्याला घाबरता ते अस्वल, तुम्ही ज्याला घाबरता तो हत्ती, अगदी एवढं जंगली आहे,
तरी काही नाही, माझ्याजवळ आले की शांत असतात. खूप छान गप्पा मारतो आम्ही आणि मी खूप आनंदात असतो. आणि हे बघून तिथले BPTचे आणि CRPFचे लोक असतात ना, ते सैनिक चाटच पडतात. आणि मग ते विचारतात, बाबा आप कहाँ से आहे? कोणी मराठीत बोलतं, बाबा तुमचं मराठी वाटतं तुम्ही. मग बोलावं लागतं. मग असं छान छान अनुभव आहेत. तुम्ही ज्यावेळेला या सगळ्या मायेतनं बाहेर पडाल त्यावेळेला तुम्हाला ती गंमत कळेल की हिमालय काय आहे, गंगा काय आहे. साधी गोष्ट आहे. या गंगेच्या वर थोडं गेलात ना, त्र्यंबकेश्वरच्या जंगलात, जिथं ज्ञानेश्वरांनी आणि त्यांच्या भावंडांनी मिळून एक परिक्रमा केली ब्रह्मगिरीची, तिथं सुद्धा हे सगळं प्राप्त होतं. असं काही नाही त्याला हिमालयात जायला पाहिजे. पुरीच्या अगोदर एक जंगल आहे, तिथं जरी गेलात तरी साध्य होतं. असं काही नाही, फक्त निवांत एकांत पाहिजे. इथे एक हरिश्चंद्रगड म्हणून आहे माळशेज घाटात, ते तर केदारनाथ आहे, तिथेही गेलात तरी साध्य आहे. शनिवार रविवार सुट्टी असते, त्यावेळेला आपण अशा ठिकाणी जाऊन एकांतात बसावं. खूप छान गोष्टी मिळतील. हेच ऐकायचं होतं ना माझ्याकडनं. पण मला हल्ली असं बरं वाटतं की जेवढं शांत असेल, जेवढं नाही बोलणार तेवढं बरं वाटतं. मी चातुर्मासात सुद्धा यावेळेला पूर्ण मौनच ठेवलं होतं. आता उद्याचा हा माझा अवधूत लीलेचा कार्यक्रम झाला तुमच्यासाठीचा की माझं मौनच सुरू होईल. मला नाही वाटत परत मी बोलेन. परत तेव्हाच बोलेन जेव्हा डोंगर काय म्हणले ते अक्कलकोट स्वामी. असं म्हणतात की या शरीराचं फक्त आता दर्शन घेतलं की तुमच्यासारख्या छोट्या छोट्या लोकांची कामं सहज होतात. तुम्ही तेवढंच करा. तेच आपलं भाग्य आहे म्हणायचं. कारण तुमच्यातूनच मी तयार झालो. तुम्ही एवढे सगळे भेटला नसतात, या गंगेच्या काठावर मी आलो नसतो, रामकुंडावर मी देव मामनाच्या पटांगणात नाचलो नसतो, तर हे काहीच मिळालं नसतं. मुंबईत नोकरी करत राहिलो असतो, काहीच मिळालं नसतं. नाही का? जगन्नाथपुरीला पायी गेलो नसतो तर काहीच मिळालं नसतं. तुम्हालाही जमलं तर तुम्ही थोडीशी माझी कॉपी करा, नक्कल करू नका. प्रॅक्टिकलवर भर द्या. थेअरी नका करू. कॅल्क्युलेशन चांगलं ठेवा की आपल्याला किती मैल रोज चालायचे. आता बघा, बळे डॉक्टर लोकांना पैसे देऊन तुम्ही 3.5 किलोमीटर रोज चालता, मग तुमचा BP नॉर्मल होतो, मग तुमचा डायबिटीस नॉर्मल होतो का? बघा माझा, बघा काही न करता BP नॉर्मल, डायबिटीस नॉर्मल, सगळं नॉर्मल. माझी गुडघे दुखत नाही, सांधे दुखत नाही, काही नाही, ठणठणीत आहे. बघा तुमच्यात होतं त्यावेळेला पोट केवढं मोठं होतं ना, आता आहे का? बघा फरक आहे. आपल्या आहारावर नियंत्रण. परमहंसामध्ये सांगितलेलं आहे की फक्त आहार करावा, तोही कच्चा. आता मी तुकडा कधी मोडत नाही. मी व्यवस्थित पत्रावळ किंवा हे घेऊन जेवायला बसत नाही, ताट घेऊन. आम्हाला धातू चालत नाही. मिळालं तर सुपारीचं झाडाचं लाकूड असतं ना, त्याची थाळी असेल तर चालते. आणि मी ते सगळं पाळतो. मी सुपारीच्या खोडातनं कप आणि बशी करून घेतली आहे, त्याच्यात मी चहा पितो. इतकं मी पाळतो. त्यामुळे मला जे सूत्र आहे, ब्रह्मसूत्र म्हणतात, ते मला बरोबर हिमालयात मिळालं. परशुराम कुंडावर आंघोळ केली तर साक्षात तो चिरंजीव आहे ना, सप्तचिरंजीव, तो परशुराम आंघोळ घालायला आला. मग तिथल्या सगळ्या संत महंतांना आश्चर्य वाटलं, कारण त्यांनीच माझा आंघोळ करताना व्हिडिओ केला.
मी त्याला म्हणलं तुझं नाव काय? तर ते मला म्हणले मी थोड्या वेळाने सांगतो, मी जेवून येतो, माझं जेवण राहिले. आणि मी तिथं ज्यावेळेला चौकशी केली सगळ्यांना तर ते म्हणले असा संत महंत इथं कोण नाहीये म्हणून. अशी खूप छान गोष्टी घडतात. तुम्हाला हे अनुभव विपरीत विचित्र वाटत असतील, पण तुमच्यातलंच एक साक्षात तुमच्यासारखंच मायेत गुंतलेलं, पण मायेविण माय विश्रांती ठाव असं करत मी जेव्हा त्याच्यापाशी गेलो तेव्हा हा तुम्हाला मी आनंद सांगतोय. शास्त्र असं आहे की आपण सांगू नये, पण आता कलियुगात शास्त्र असं आहे संशोधन केलेलं की आपल्या बाबतीत जे घडलं ते जरूर सांगावं, नाही तर तुम्ही अजून धर्माला बाजूला ठेवाल, धर्मावरची श्रद्धा कमी होईल. तुमच्या जुन्या आई वडिलांनी आजी आजोबांनी तुम्हाला शास्त्र सांगायची कमी केली म्हणून तुमच्या कपाळावरच्या टिकल्या गेल्या, अंगावरचे कपडे कमी झाले, कारण तुम्हाला सांगितलंच नाही ते. आणि मी तर तुम्हाला कानी कपाळी ओरडून सांगितलं. बघा ना नाशिकची वस्ती किती आहे आणि केवढे आपण एकत्र आलोय, ही संख्या आहे नाही का? शांत विचार करा आणि खूप प्रसन्न, खूप आनंद आणि खूप छान छान राहा. माझा एक तुझा छंद, एक तुझा छंद. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला